ज्याच भेटीला येणार आहे, पण तत्पूर्वी लक्ष सगळ्यांचं आता आर्यन्स गोविंदा पथक आर्यन्स आर्मीच्या दिशेने 9 थरांचा मानवी मनोरा रचतायत. मित्रांनो, ते थर रचल्याशिवाय इथे गर्दी करून उपयोग नाही. त्यांना आधी सहकार्य करूया, मग आपण इथे येऊया. चला. शांतता, सगळ्यांनी शांतता. रॉकेट हळूहळू, सावकाश आरामात या. इथे वेळेचं बंधन नाहीये, अगदी सहज अलगद खाली उतरा. आर्यन्स गोविंदा पथक, ठाणे टायगर्स, महाराष्ट्राचा रॉकेट गोविंदा पथकाने 9 थरांची सलामी दिली आहे. आर्यन्स गोविंदा पथकाचा एवढा अभिमान आहे हे मी हक्काने आज या ठिकाणी सांगतोय. अनेक लोक मला सांगायचे, अरे पूर्वेशजी, तुम्ही ते जोगेश्वरीचं एक आर्यन्स गोविंदा पथक आहे, त्यांना एवढं समर्थन का देता? हेच त्याच्या मागचं कारण आहे. आम्ही दाखवलेला विश्वास आणि आमच्या या आर्यन्सच्या आर्मीने केलेली मेहनत. आज 4 ठिकाणी 9 थर रचून यशस्वीरित्या 9 थर उतरवायचं काम आमच्या या आर्यन्सनी केलेलं आहे. कडक 9 लावणारा आमचा हा आर्यन्स गोविंदा. मी मनापासून त्यांचा सगळ्यांचा हार्दिक अभिनंदन करतो. आणि तुमच्या या सेलिब्रेशन मध्ये मला असं वाटतं की मला स्वतःला त्या ठिकाणी यायची इच्छा आहे, म्हणून तुमच्या बरोबर मी त्या ठिकाणी हे 9 थर साजरा करण्यासाठी येणार आहे. पुन्हा एकदा डीजे. आणि खरे या वेळेला
जर आमचे अभिषेक सुर्वे तिथे ब्लेझर घालून उभे असते तर तिथून आवाज आला असता. पण आर्यनसाठी एक सरप्राईज आहे. मी तर तुमच्याकडे येतोच, पण तुमच्या ह्या 9 थराच्या नवीन विक्रमासाठी प्राजक्ता माई तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी इथे आलेले आहेत. मी विनंती करतो प्राजक्ता माई यांना, त्यांनी संस्कृती व प्रतिष्ठानच्या या दहीहंडीला आणि आमच्या आर्यन्स आणि सर्व तमाम गोविंदांचं या ठिकाणी स्वागत करून त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. अगदी. पण आर्यन्स, तुम्हाला ज्या गोष्टीची सवय झाली ते ऐकवतो. डस्करगत विथ नो पेनल्टी. अभिनंदन. प्राजक्ता माळी यांच्यासाठी जरा टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत. आज या ठाणे नगरीत महाराष्ट्राची प्राजक्ता माळी